विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्ष नेत्याविनाच. विधानसभेनंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त. राज्यात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेता नाही. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी दिल्लीत आज रोहित पवारांची पत्रकार परिषद. रोहित पवार कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचं लक्ष. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानहानी प्रकरणी राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात राहणार हजर. 2014 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या वक्तव्याप्रकरणी याचिका दाखल. खासदार संजय राऊत मालेगाव कोर्टात हजर राहणार. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेला मानहानी खटला. छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार होते. खासदार अमोल कोल्हेंचं गौप्यस्फोट. अजितदादांसोबत झालेल्या चर्चेत दादा बोलल्याचं वक्तव्य. भिगवण प्रकरणी योग्य दिशेनं तपास सुरू होता. मोर्चा आंदोलनं करण्याची गरज नव्हती. भाजपा आमदार राहुल कुल यांचा गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगतापांना टोला. गोकुळचं दूध महागलं. म्हशीचं दूध 1 तर गाईच्या दुधाचे दर 2 रुपयांनी वाढले. आजपासून नवी दरवाढ लागू. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा डोनाल्ड ट्रम्प यांना दणका. ट्रम्प यांनी लादलेला टॅरिफ बेकायदेशीर. ट्रम्प यांना टॅरिफ लावण्याचा अधिकार नाही. सुप्रीम कोर्टानं फटकारलं. तर माझ्याकडे प्लॅन बी तयार. ट्रम्प यांची प्रतिक्रिया. सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विरोधी पक्ष नेत्याविनाच होणार आहे. विधानसभेनंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही रिक्त आहे. राज्यात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद रिक्त असणार आहे. दानवेंची सदस्यता संपुष्टात आली आहे आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपद रिक्त झालंय. तर संख्याबळ कमी, निकष अपूर्ण आणि विरोधी पक्षनेतेपदाचा दावा त्यामुळे रखडलेला आहे. पुढची बातमी पाहूयात. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. सकाळी 11 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. रोहित पवार अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी आता कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. याआधी देखील रोहित पवारांनी विमान अपघात प्रकरणी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती. तर महाराष्ट्रात देखील त्यांनी 2 सविस्तर पत्रकार परिषदा घेऊन विमान अपघातावर शंका व्यक्त केली आहे. त्या रोहित पवार यांच्या या पत्रकार परिषदेत ते नेमकं काय बोलणार याकडे महाराष्ट्राच्या नजरा लागल्यात. आरएसएसच्या मानहानी प्रकरणी दाखल खटल्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी आज भिवंडी सत्र न्यायालयामध्ये हजर राहणार आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भिवंडीतील प्रचार सभेत राहुल गांधींनी महात्मा गांधी यांच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचं वक्तव्य केलं होतं. या विधानाविरोधात आरएसएस पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयामध्ये फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणात राहुल गांधी यांचे जामीनदार माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झाल्यानं नवीन जामीनदार सादर करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ते न्यायालयामध्ये उपस्थित राहणार आहेत. 2014 साली आरएसएसच्या एका कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर मानहानीचा केस केली होती. प्रायव्हेट कंप्लेंट होती राहुलजींवर कलम 500 IPC प्रमाणे. आणि 2014 पासून ते आतापर्यंत भिवंडी न्यायालयात सदरची केस चालू आहे. आणि या केसमध्ये फिर्यादी राजेश कुंटे यांची चीफ एक्झामिनेशन आणि क्रॉस एक्झामिनेशन झालेली आहे. त्याचप्रमाणे जे चौकशी अधिकारी होते त्या प्रायव्हेट कंप्लेंटची 202 प्रमाणे चौकशीला गेले होते त्यांच्याकडे सदरची केस. तर त्यांची उद्या उलट तपासणी आहे. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिलाय. ट्रम्प यांच्याकडून दुसऱ्या देशांवर लादण्यात येत असलेले टॅरिफ बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लादताना त्यांच्या अधिकारांच्या मर्यादांचं उल्लंघन केल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. या निर्णयातील माहितीनुसार राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीमध्ये लागू करण्यात येणाऱ्या कायद्याचा वापर करत ट्रम्प यांनी टॅरिफ लादले. तर अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अपमानकारक असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर माझ्याकडे प्लॅन बी तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
तर टॅरिफ बेकायदेशीर असल्याचं म्हटलेलं आहे कोर्टानं. सुप्रीम कोर्टानं ट्रम्प यांना धक्का दिलाय. ट्रम्प यांनी लादलेले अतिरिक्त टॅरिफ हे बेकायदेशीर असल्याचं अमेरिकेतल्या सुप्रीम कोर्टानं म्हटलं. राष्ट्राध्यक्षांना हा अधिकार नाही असं म्हणत ट्रम्प यांना कोर्टानं फटकारलंय. तर ट्रम्प यांनी अधिकारांच्या मर्यादांचं उल्लंघन केलं. टॅरिफ लादण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नसून तो संसदेला आहे असं कोर्टानं नमूद केलंय. जर अमेरिकेच्या घटनेनुसार टेरिफ लावण्यासंदर्भात एखादा निर्णय घ्यायचा असेल तर ते अधिकार अमेरिकन काँग्रेसचे आहेत आणि अमेरिकेच्या फेडरल कोर्टने केवळ याच तांत्रिक मुद्द्यावरती बोट ठेवलं आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले जे टेरिफ होते, जे पूर्णपणे एकाधिकार पद्धतीने लावण्यात आलेले होते आणि ते अन्यायकारक होते, ते पूर्णपणे स्ट्रक डाऊन केलेले आहेत, ते रद्द केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या एप्रिल महिन्यापासून तर आतापर्यंत अमेरिकेमधल्या ज्या कंपन्यांनी ह्या वाढीव टेरिफनुसार आयात केलेली आहे किंवा त्यानुसार टेरिफ हे सरकारला भरलेलं आहे, त्यांना आता अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटला कॉम्पन्सेशन द्यावं लागणार आहे. आणि त्यामुळे अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पच्या प्रशासनासाठी हा खूप मोठा सेटबॅक आहे, पराभव आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.